संस्कृती कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज बघा मी एक छान तुम्हाला बटव्याचा प्रकार घेऊन आलेले आहे। खूप सुंदर आहे बटवा। आपण हा ब्लाउज पीसनी आणि त्याला छान छान असे लेस लावून पण करू शकतो। सुंदर असा बटव्याचा आज व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे। बघा मस्त असं तुम्ही असे बटवे शिवून हळदी कुंकवाचं वाण म्हणून पण तुम्ही देऊ शकता। खूप छान आहेत आणि एकदम साधी सोपी कटिंग आहे आणि एकदम पटकन होतो। तर आज हा आपण व्हिडिओ बघणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर तर फर्स्ट टाइम आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करत असते। तर पोटली बघा ही किती सुंदर आहे ना। तर व्हिडिओ चला आपण लगेच सुरू करूया। कसे शिवले आहे ते बघूया। सुंदर असं बघा डिझाईनचा कपडा घेतलेला आहे। कपडा तुम्ही कोणता पण घेऊ शकता। आता हा मला आवडला म्हणून मी हा कपडा घेतलेला आहे कट करून। तर बघा 16 बाय 16.5 बाय 9चा आहे। सिंगल पीस घेतलेला आहे आणि हा कपडा एकदम असा सुळसुळीत आहे म्हणून त्याला मी एक अस्तर आतमध्ये लावून घेतलेला आहे। जर तुम्ही कॉटनचा कपडा घेतला म्हणजे असाल तर त्याला काही लावायची गरज नाही लागत। तर आता आपण लगेचच सुरुवात करत आहोत। तर बघा त्याला 2 फोल्ड मारून घ्यायचा आहे। 2 फोल्ड मारून झाले की वरच्या बाजूने बघा 1 इंचावर टिकमार्क करून घ्यायचे आहे। आणि खालच्या इंच इथून बघा 4 इंच टिकमार्क करून घ्यायचे आहे। आणि त्याला छान असा जशी कमळाचा पानाचा आकार असतो ना तसा त्याला आकार द्यायचा आहे। हे बघा आता हे मी तुम्हाला फक्त एक साईज दाखवलेली आहे। तुम्ही या पोटलीमध्ये छोटी मोठी साईज करू शकता। तुम्हाला किती मोठी साईज पाहिजे त्यानुसार तुम्ही हे कट करू शकता। आता बघा आकार देऊन मी छान हे कट करून घेतलेला आहे आणि आकार किती सुंदर दिसतो आहे बघा। आणि जी खालची बाजू आहे जॉईंट केलेली ती पण आपण कट करून घेणार आहोत। हे बघा किती सुंदर दिसतो आहे ना। आकार किती सुंदर आलेला आहे। आता ह्याला चैन लावण्यासाठी मी एक कपडा घेतलेला आहे बघा आतला अस्तरचा कपडा घेतलेला आहे। तो 10 बाय 8चा मी कपडा घेतलेला आहे। हे बघा 10 बाय 8चा कपडा मी घेतलेला आहे। आणि हा कपडा एक फोल्ड मारून त्याच्यावर जो आपण पीस कटिंग केलेला आहे तो ठेवायचा आहे आणि त्याचा आकार काढून घ्यायचा आहे। हे बघा बरोबर मधच्या बाजूला ठेवायचा आणि त्याचा आकार हा आपल्याला पेनाने किंवा खडूने तो असा मार्क करून घ्यायचा आहे। हे बघा आकार काढून घेतलेला आहे। आता ते आपण कट करून घेऊया। कट करून घेतलेला आहे। ह्याची पण मधली साईड कट करून घेऊया आपण। आणि आता बघा आपण अस्तर कट केलेला आहे। आता त्याच आकाराचा आपण वरती लावण्यासाठी कपडा पण कट करून घेऊया। कपडा आणि अस्तर कट करून घेतलेला आहे। त्याला आता आपल्याला चैन लावून घ्यायची आहे। चैनीमध्ये बघा छोटा रनर टाकून घेतलेला आहे आणि पहिला कपड्यावर चैन ठेवायची आहे उलटी बाजू आणि त्या उलट्या बाजूवर अस्तर ठेवायचं आहे। म्हणजे हे असं केल्याने ना ते बंद शिलाईचं होऊन जाईल चैनीचं। आणि शिलाई मारून घेतलेली आहे बघा। एका बाजूला अशी शिलाई मारून घेऊन दाब शिलाई मारलेली आहे। आता मी तसंच सेम दुसरी बाजू पण शिलाई मारून घेते। दुसरी बाजू पण बघा व्यवस्थित अशी शिलाई मारून त्याला दाब शिलाई मारून घेतलेली आहे। आता जो पहिला आपण कपडा घेतलेला होता ना कट करून त्याच्यावर बघा वरची साईड अशी व्यवस्थित इक्वल करून ठेवायचा आहे कपडा। आणि जो चैनीचा फर्स्ट पार्ट आहे तिथून तिथे टिक मार्क करायचे आहे दोन्ही बाजूला। हे बघा आणि आता तिथे एक कोना आपण कट करून घेऊया दोन्ही बाजूचे। म्हणजे इथे आहे तो आपला चैनीचा भाग लागला जाणार आहे।
जॉईंट होणार आहे, हे बघा। तर आता ह्याच्यावर दुसरा कपडा ठेवून आपण दुसरी साईड जिथे आपण कट केलेला आहे ना तिथून दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा, तुम्हाला मी पेनाने पण ड्रॉ करून दाखवते। खूप साधी सोपी ही पोटली आहे। पोटली तुम्ही बटवा पण बोलू शकता। हे बघा, एवढा अर्धा भाग आपल्याला शिलाई मारून घ्यायचा आहे। शिलाई बघा मारून घेतलेली आहे व्यवस्थित अशी। हे बघा, छान अशी शिलाई मारून घेतलेली आहे। तिथून आपण कट मारलं होतं ना तिथूनच बघा शिलाई मारून घेतलेली आहे। आणि त्याला हे बेल्ट लावायचा आहे, एक सिंगल बेल्ट। तर हा मी 1 बाय 13 इंचाचा बेल्ट घेतलेला आहे, 13 बाय 1 इंच। आणि आता हे असं एक फोल्ड असं करायचा आणि ज्याला आपण चैन लावून घेतलेली आहे ना तो पीस घ्यायचा चैनीच्या बाजूच्या इथे। हे बघा, दाखवल्याप्रमाणे तसंच सेम शिवायचं आहे। आकार खूप छान येतो आणि तसंच सेम शिलाई मारत जायचे आहे। आणि इथे वरची बाजू आहे ना तिथे आपल्याला हा हँडल लावून घ्यायचा आहे। बघा, एकदम व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्या। हे बघा, आता आपण सरळ करून घेऊया पोटली। आणि बघा, मी खालच्या बाजूनी पण कट करून घेतलेला आहे आतली बाजू। मग ते आपण सरळ करू ना तेव्हा ते एकदम त्याचा आकार खूप छान येतो। पोटली बघा मस्त अशी छान झालेली आहे, सरळ करून घेतलेली आहे आणि ती दिसायला किती सुंदर दिसते आहे ना। हे बघा, खूपच छान दिसते आहे। आणि जे आता हँडलच्या इकडची बाजू आहे ना तिथे आपल्याला मॅग्नेटचा बटन लावून घ्यायचा आहे। खूप सुंदर आलेला आहे। तुम्ही ह्याच्यावर इस्त्री पण फिरवू घेऊ शकता, म्हणजे त्याच्याने आकार एकदम बरोबर तो बसला जातो। तर आता हा मॅग्नेटचा बटन मी इथे लावून घेते। मॅग्नेटचा बटन लावून बघा, पोटली मस्त आपली तयार झालेली आहे आणि ते दिसायला किती सुंदर दिसते आहे ना। अशाच प्रकारे तुम्ही खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या कपड्याचे तुम्ही करू शकता, शिवू शकता घरच्या घरी। काही फंक्शन असेल किंवा आता तर हळदी कुंकू चालू होईल, मस्त असे गुरुवारचे हळदी कुंकू झाले, आता आपलं मकर संक्रांत चालू होईल आणि असे छान छान बटवे तुम्ही शिवून घरच्या घरीच मस्त असे तयार करून तुम्ही वाण म्हणून देऊ शकता किंवा कोणाला गिफ्ट म्हणून पण देऊ शकता। गिफ्टसाठी पण खूप छान आहेत हे बटवे, खूप यूजफुल आहे। मस्त अशा हातामध्ये अडकवले की आपण मस्त असे छान असे बटवे दिसतात बघा। सुंदर असे बटवे तयार झालेला आहे हा। हे बघा किती सुंदर दिसतो आहे ना। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यावर प्लीज सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका, आवर्जून करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा आणि कमेंट करा। आणि हा व्हिडिओ पूर्ण बघून तुम्हीही प्रयत्न करा घरी शिवायचा। खूप छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करत असते, तर त्यातलाच हा एक व्हिडिओ आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसं झालं आहे बटवा किंवा पोटली ते मला तुम्ही सांगा। थँक्यू।